नमस्कार मित्रांनो, जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. अशाच रोमॅन्टिक कथा तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. चला आपण या कथेला सुरुवात करूयात. आमच्या कॉलनीतील ते शांत वातावरण त्या दिवशी अचानक बदलल्यासारखं वाटलं. कारण समोरच्या निलगिरी विलामध्ये एक नवीन जोडपं राहायला आलं होतं. मी माझ्या गॅलरीत उभा राहून चहा पित होतो. तेव्हाच माझी नजर ईश्वरीवर पडली. ईश्वरी नावाप्रमाणेच तिचं रूप एखाद्या अप्सरेसारखं होतं. तिचा गोरा पान वर्ण, तिचे बोलके टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरची ती निरागसता पाहून काळजाचा ठोका चुकला. ती विवाहित आहे हे माहीत असूनही माझं मन तिच्याकडे ओढलं गेलं. तिचा नवरा समीर एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता. तो दिसायला रुबाबदार होता, पण कामाच्या व्यापामुळे ईश्वरीला हवा तसा वेळ देऊ शकत नव्हता, असं मला तिच्या शब्दात शांत चेहऱ्यावरून वाटलं. मी रोज सकाळी ऑफिसला जाताना तिला बागेत पाणी घालताना बघायचो. आमची नजरानजर व्हायची तेव्हा ती ओठ दाबून हळूच हसायची. तिच्या त्या हसण्यात एक वेगळंच आमंत्रण होतं. एके दिवशी पावसामुळे वातावरण खूपच रोमॅन्टिक झालं होतं. मी ऑफिसवरून लवकर आलो आणि पाहिलं तर ईश्वरी गॅलरीमध्ये उभी राहून पावसाचा आनंद घेत होती. तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती, जी तिच्या अंगावर पावसाच्या थेंबासारखी चमकत होती. मी हिम्मत करून तिला हात केला. तिनेही प्रतिसादाने हात उंचावला. त्या क्षणी मला जाणवलं की ही ओढ फक्त एकतर्फी नाही. त्यानंतर मी तिला इंस्टाग्रामवर शोधलं आणि मेसेज करायला सुरुवात केली. त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला ती थोडी संकोचत होती, पण हळूहळू ती मोकळी झाली. ती म्हणाली, आदित्य, तुझं हे रोज असं बघणं मला आधी विचित्र वाटायचं, पण आता सवय झाली आहे. आमच्या चॅटिंगमध्ये हळूहळू तसले नको ते शब्द येऊ लागले. रात्री उशिरापर्यंत आम्ही एकमेकांना मनातल्या गोष्टी सांगू लागलो. एका दुपारी जेव्हा समीर ऑफिसला गेला होता, मी तिला कॉफीसाठी एका शांत कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. तिथे गेल्यावर आम्ही समोरासमोर बसलो. तिचे ते नाजूक हात टेबलावरती होते. मी हळूच माझा हात तिच्या हातावरती ठेवला. माझ्या हाताचा स्पर्श होताच ईश्वरीच्या अंगावरती शहारे आले. तिने डोळे मिटून घेतले आणि तिचा श्वास जोरात चालू लागला. ईश्वरी, तू इतकी सुंदर का आहेस? मी तिला विचारलं. तिने लाजून मान खाली घातली आणि म्हणाली, आणि तू इतका धाडसी का आहेस? आम्ही दोघेही हसू लागलो. त्यानंतर काही दिवसांनी संधी चालून आली. समीर 2 दिवसांनी बिझनेस ट्रिपला गेला होता. ईश्वरीने मला दुपारी घरी बोलवलं. मी धडधडत्या काळजाने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिने दरवाजा उघडला तेव्हा ती पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट साडीत होती. तिचा पदर खांद्यावरून खाली पडला होता. मी आत शिरताच तिने गडबडीने दरवाजा लावला. मी तिला मागे वळून घट्ट मिठीत घेतलं. माझ्या छातीचा स्पर्श तिच्या पाठीला होताच ती शहारली. तिने तिचे डोळे घट्ट मिटले होते. मी तिच्या मानेवर हळुवारपणे चुंबन घेतलं. माझ्या श्वासांची उष्णता तिच्या मानेला स्पर्श करत होती. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळून गेली होती. आदित्य, हे चुकीचं आहे ना? ती अडखळत म्हणाली. जे मनात असतं ते चुकीचं कसं असू शकतं? मी तिला स्वतःकडे वळवलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तो स्पर्श, तो असा होता की जणू काळ तिथेच थांबला होता. आम्ही बेडरूममध्ये गेलो. तिथलं वातावरण खूपच मादक होतं. मी तिच्या साडीचा पदर बाजूला केला. तिचं ते नितांत सुंदर शरीर आणि तिच्या शरीराचा तो सुगंध मला वेड लावत होता. आम्ही तासनतास एकमेकांच्या मिठीत होतो. तिच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच भूक होती आणि प्रेम होतं. तिचे ते मऊ हात जेव्हा माझ्या केसातून फिरत होते तेव्हा मला जगाचा विसर पडला होता. आम्ही त्या धुंदीत असतानाच बाहेरच्या गेटचा आवाज आला. ईश्वरी तातडीने उठली. तिचा चेहरा भीतीने पांढरा झाला.
समीर आला. तो लवकर कसा काय येऊ शकतो? ही थरथरवू लागली. मी कसा बसा कपडे नीट केले आणि मागच्या बाल्कनीतून खाली उडी मारली. त्या दिवशी मी वाचलो खरं, पण मनात भीती बसली होती. 2 दिवस ईश्वरीचा फोन आला नाही. मला वाटलं सगळं संपलं. पण तिसऱ्या दिवशी तिने मला एका जुन्या मंदिराजवळ भेटायला बोलवलं. ती तिथे आली तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आदित्य, समीरला सगळं समजलंय, ती म्हणाली. माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. पण तिने पुढे जे काही सांगितलं ते ऐकून मी थक्कच झालो. त्याने माझ्या फोनमधील मेसेज वाचले होते, पण तो मला ओरडला नाही. उलट त्याने रडत मला मिठी मारली आणि सांगितलं, कदाचित मी तुला हवा तसा वेळ आणि सुख देऊ शकलो नाही, म्हणूनच तू दुसऱ्याकडे आकर्षित झालीस. मला माफ कर. आदित्य त्याच्या त्या एका वाक्याने माझं हृदय तुटलं. ज्या माणसाने मला इतकं जपलं त्याला मी फसवलं होतं. ईश्वरीच्या डोळ्यात आता पश्चातापाचे अश्रू होते. ती म्हणाली, आदित्य, आपल्यात जे काही झालं ते एक सुंदर स्वप्न होतं, पण आता मला माझ्या संसाराला दुसरी संधी द्यायची आहे. आपण पुन्हा कधीही असं भेटणार नाही. तिने माझ्या गालावर एक शेवटचं निरोपाचं चुंबन घेतलं. त्या स्पर्शात आता वासना नव्हती, तर एक प्रकारचा आदर आणि शेवटचा निरोप होता. ती वळली आणि कायमची निघून गेली. आजही जेव्हा मी तिला कॉलनीत पाहतो तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघून फक्त छोटाशी एक स्माईल देतो. आमची ती कथा आता फक्त त्या 4 भिंतीतच आणि माझ्या आठवणीत कैद झाली. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.